नमस्कार. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालात एकनाथ शिंदे यांची बाजू सरस ठरवल्या गेल्याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देऊन एक प्रकारे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील राजकारणात खूप मोठी सहानुभूती मिळवून दिलेली आहे. आणि हा निकाल देत असताना उद्धव ठाकरेंवर आज संक्रांत ही निर्माण झाल्याचं चित्र आज समाज माध्यमामध्ये आणि शहरातील आणि गावातील चर्चेमध्ये हे दिसून आलेले आहेत. हा निकाल शिंदेच्या बाजूने दिला असला तरी आज आणि आताची राजकीय परिस्थितीवर जनतेच्या प्रतिक्रिया मात्र या शिंदेच्या विरोधात आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळवून देणार असल्याचं चित्र हे स्पष्टपणाने दिसत आहेत. या निकालाची ठिकठिकाणी चर्चा होत असताना काल दक्षिण मुंबईतील 2 टर्म खासदार असलेल्या आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या मिलिंद देवरांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मिलिंद देवरा हे भाजपमध्ये जातील अशी अटकळ ही प्रसार माध्यमामधून व्यक्त होत होती, परंतु त्या अंदाजाला हुलकावणी देऊन मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी काल प्रवेश केलेला आहे. आणि हा प्रवेश होत असताना देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये मिलिंद देवरांना पाठवले असल्याची चर्चा ही प्रसार माध्यमामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे मात्र आता काही लपून राहिलेले नाहीत. देवरा गेल्या काही दिवसांपासून हे भारतीय जनता पक्षामध्ये जातील किंबहुना नवीन घरोबा करतील अशी शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती. आणि मी माझ्या कुठल्या तरी मागच्या एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणाने सांगितलं होतं की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय स्थलांतर हे होणार आहेत, पक्षांतर हे होणार आहेत. या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षामध्ये येण्याची मोठ्या प्रमाणावर वावटळ ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही निर्माण होणार आहेत. आणि त्याची सुरुवात ही नार्वेकरांच्या देवरांच्या कालच्या पक्षांतराने ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहेत. आणि मिलिंद देवरा हे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून हे विरोधी पक्षात दबाव धरून बसलेले होते. आणि कधी एकदा राजकीय सत्तेच्या मखरामध्ये जाऊन बसू, राजकीय गढीवर आपण मुक्कामाला जाऊ आणि सत्तेचा गुलकंद कसा चघळता येईल असा कयास हा गेल्या काही दिवसांपासून हा मिलिंद देवरा हे बाळगून होते. आणि आजही मिलिंद देवरा जरी एकनाथ शिंदेच्या गटामध्ये प्रवेश करते झाले असते तरी काँग्रेस पक्षामध्ये असे अनेक मिलिंद देवरा आहेत. ते मिलिंद देवरा आज अदृश्य स्वरूपामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आहेत. आणि ते असलेले अदृश्य मिलिंद देवरा हे कधी पण भारतीय जनता पक्षाच्या किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये हे गेल्याशिवाय राहणार नाहीत. मी आज हा व्हिडिओ बनवत असताना सोशल मीडियावर येत असताना मी आज सकाळी एक पोस्ट बघितली. त्या पोस्टमध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं होतं, मिलिंद देवरा ये तो झाकी है, लातूर और नांदेड अभी बाकी है. ही पोस्ट कितपत खरी आणि कितपत खोटी ठरेल हे मात्र येणारा काळच सांगेल. नांदेड आणि लातूरमधील म्हणजे जे प्रवेश होणार आहेत त्याबद्दल अशोक चव्हाणांच्या बाबतीत आणि विलासराव देशमुखांचे चिरंजीव असलेल्या अमित देशमुखांची चर्चा ही राजकीय वर्तुळात चर्चा, पक्षांतराची चर्चा ही होत आहेत. आणि पुढच्या काही काळामध्ये पक्षांतर हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे पक्षांतर होत असताना काँग्रेस पक्षामध्ये नाराजी नाट्य रंगवून आणि नंतर विकासाचा मुलामा देऊन, खोटा मुलामा देऊन आणि जिकडे खिरापत असेल तिकडे सहजतेने आपला पक्षांतराचा मोर्चा वळवण्याचा ट्रेंड हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेला आहे. आणि या अनैतिक असलेल्या संबंधातून भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे विरोधी पक्षांच्या काही मोहऱ्यांना आपल्या गळाला लावत आहेत, अनैतिक मार्गाने गळाला लावत आहेत. आणि हा तमाशा जो आहे हा तमाशा फक्त भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात उभा केलेला नाही. यापूर्वी देखील अनेक पक्षांतर हे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. किंबहुना त्याच्या पुढेही मी जाऊन सांगेल की भारतीय जनता पक्षालाच केवळ यामध्ये दोष किंवा दोषी धरता येणार नाहीत. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ही सुरुवात खऱ्या अर्थाने
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला स्पष्ट असा जनादेश हा महाराष्ट्रामध्ये असताना त्या तिन्ही पक्षांचा जनादेश महाराष्ट्रातील जनतेचा जनाधार आणि जनताचा आदेश हा पायदळी तोडून अनैतिक अशी सोयरीक संबंध आणि जनतेच्या मताचा अनादर हा त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी केलेला होता. हा एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान होता आणि ही सुरुवात खऱ्या अर्थाने 2019च्या मध्ये झालेली आहे हे या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल. उठता बसता भारतीय जनता पक्षाच्या नावाने शिमगा करण्याची काही एक गरज नाही आणि त्यावेळी जी कपट नीती उद्धव ठाकरेंनी अवलंबलेली होती त्या कपट नीतीला उत्तर भारतीय जनता पक्षाने हे गेल्या काही महिन्यांपासून हे पक्षांतराच्या गोष्टीतून आपल्या समोर आलेलं आहे आणि काल मिलिंद देवरांचं पक्षांतर हे त्याचं एक चपखल असं उदाहरण आहे. आणि यातून एकनाथ शिंदेंना पुढच्या काळामध्ये पक्षांतर घडवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावर बसवणे हा राजकीय बुद्धिबळाच्या डावातील विलक्षण असा खेळ हा देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी खेळलेला आहे. या खेळीचा सर्वात मोठा फायदा आणि परिणाम हा उद्याच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रातील होणाऱ्या 5 महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हा दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आज जरी मिलिंद देवरा काँग्रेस पक्ष सोडून देताना माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस व आजच्या काँग्रेसमध्ये खूप अंतर आहेत, खूप तफावत आहेत असं मिलिंद देवरा म्हणत असले तर मिलिंद देवरांचं हे विधान हे साफ खोट आहेत. कारण मिलिंद देवरांचे वडील मुरली देवरा ज्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये केंद्रामध्ये मंत्री होते आणि काँग्रेस पक्ष त्यावेळेस सत्तेवर होता आणि आज काँग्रेस पक्ष मात्र हा सत्तेवर नाहीत. त्यामुळे मिलिंद देवरांचं पक्षांतर आणि त्या पक्षांतरला दिलेला तात्विक मुलामा हा सफेद झूट आहेत हे या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. मी माझ्या परवाच्या व्हिडिओमधून विरोधी पक्षांच्या एकजुटीवर आणि विरोधी पक्षांच्या होणाऱ्या मतैक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. निदान महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीने प्रबळ पर्याय दिला तर लोक त्यांना निवडून देऊ शकतात आणि हे लोक त्यांना निवडून देत असताना दुर्बल अशा पक्षाला महाराष्ट्रातील मतदार हे पुढच्या काळामध्ये स्वीकारणार नाहीत, किंबहुना मतदान करणार नाहीत. काही मतदारांची मानसिकता ही अशी आहे की आपलं मत वाया जाण्यापेक्षा सत्तेच्या बाजूने किंबहुना उद्या जिंकणाऱ्या पक्षाच्या बाजूने हे मतदान केलं पाहिजे ही खरी वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि अगदी 2 दिवसापूर्वी इंडिया आघाडीची बैठक ही झालेली आहे. त्या इंडिया आघाडीच्या बैठकीला काही प्रमुख नेते हे अनुपस्थित राहिल्याचं हे आपण बघितलेलं असेल आणि देशासमोर आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षासमोर आज मात्र कुठलाही सक्षम असा पर्याय नाही आणि तो पर्याय देण्यास हे विरोधक कमी पडत आहेत. हेच आजचं चित्र या ठिकाणी दिसत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा जो लोकप्रिय चेहरा आहे तो लोकप्रिय चेहरा म्हणजे देशाचे प्रधानमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोस्टर बॉय म्हणून आज भारतीय जनतेच्या मनामध्ये त्यांचं स्थान हे प्रतिबिंबित झालेलं आहे. त्या तुलनेने विरोधक भांबावलेल्या अवस्थेमध्ये आज मात्र स्पष्टपणाने दिसत आहेत. भारतात संसदीय लोकशाही आहेत. अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धत ही भारतामध्ये नाहीत. भारतामध्ये मतदान होत असताना राजकीय पक्षांना मतदान होत असतं. अमेरिकेमध्ये मात्र मतदान होत असताना हे व्यक्तीला त्या ठिकाणी मतदान होत असतं. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जे बायडन या दोन्ही अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये व्यक्तीला पाहून मतदान झालेलं आहे. भारतात मात्र तशी परिस्थिती नाही. भारतातील संसदीय राजकारणामध्ये सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते आणि ही निवडणूक लढवत असताना धार्मिक आणि राष्ट्रवादाचे मुद्दे उपस्थित करून त्या ठिकाणी जनतेला संभ्रमित करायचं किंबहुना संमोहित करायचं हे भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी आहे. मात्र विरोधकांनी देशामध्ये असलेल्या महागाईचा वणवा, देशामध्ये असलेल्या पेट्रोल डिझेलची झालेली भरमसाठ वाढ, जीवनावश्यक वस्तूंची महागाई, देशावर असलेले अफाट कर्ज, आज शेतमालाला भाव नाहीत आणि शेतकरी पर्यायाने दिवसागणिक रोज शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये 3 शेतकरी हे दिवसाला आत्महत्या करत आहेत.
संपूर्ण देशभरामध्ये आत्महत्येचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढत असताना धार्मिक आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्याला भारतीय जनता पक्ष हा पुढच्या काळामध्ये निवडणुकीचा इश्यू बनवत असताना जनतेच्या प्रश्नावर विरोधकांनी रण माजवणं किंवा रणकंदन करून भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी जेरीस आणता येऊ शकतं. 1977च्या पराभवानंतर इंदिरा गांधी थेट जनतेमध्ये गेल्यात आणि 1980 मध्ये ते परत सत्तेवर आलेले आहेत. हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे. हे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी विसरता कामा नयेत. विशेषतः म्हातारी मेली म्हणून घरात रडत बसू नका आणि सवत रानकी झाली म्हणून त्यावर खुश होऊ नका. आज इकडचा तिकडे गेला, इकडचा तिकडे गेला, तिकडचा पुन्हा इकडे येऊ शकतो. ही परिस्थिती भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा लपंडावाचा खेळ हा पुढच्या काळामध्ये देखील हा निरंतर चालू राहणार आहे. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. ज्याला जायचं आहे त्याला बिंदास जाऊ द्या. त्याला मात्र जात असताना कुठलाही बहाणा हा हवा असतो आणि हा बहाणा तो शोधत असताना आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये गावखेड्यामध्ये अजूनही म्हटलं जातं पीने वालों को पीने का बहाना चाहिए. पण जो गद्दार आहे, जो विश्वासघात करेल त्या लोकप्रतिनिधीला किंवा त्या नेत्याला मात्र पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र सुट्टी देऊ नका. बाजारात तुरी आणि सत्ता लय भारी या प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही वर्षांपासून या गद्दारांच्या प्रवृत्ती अप्रामाणिकपणाच्या प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये त्या बांडगुळाच्या स्वरूपाने उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांना मात्र पराभूत करण्याची परंपरा ही महाराष्ट्राने पुढच्या काळामध्ये ठेवली पाहिजे. कारण जो सोबत येईल त्याला बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये एकजुटीने जर लढलं तर महाविकास आघाडीला पुढच्या काळामध्ये हे भवितव्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. सत्ता ही माणसाला भ्रष्ट बनवत नसते, तर सत्तेमध्ये जाणारी जे पाखंडी माणसं असतात ते पाखंडी माणसं हे सत्तेला भ्रष्ट बनवत असतात. आणि सत्ता विशेषतः राजसत्ता ही विवेकी लोकांच्या हातातच असली पाहिजे. त्या उद्देशाने पुढच्या काळामध्ये समविचारी पक्षांचं मतैक्य घडवून आणून भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि राष्ट्रवादाची जी गुंगी संमोहित करणारी गुंगी ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये त्यांनी बिंबवलेली आहेत. त्यातून विकासाच्या मूळ प्रश्नाकडे आज मात्र दुर्लक्ष होत आहेत. त्यासाठी एकजुटीने जर लढल्यास तर महाविकास आघाडीला पुढच्या काळामध्ये हे निश्चितपणाने भवितव्य राहील. हे भवितव्य निर्माण करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र हा पायाखाली पिंजून काढावा लागेल. घरात बसून निव्वळ डरकाळ्या फोडून महाराष्ट्रामध्ये मतपरिवर्तन हे होणार नाहीत किंवा सत्तांतर हे होणार नाहीत. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छांसह आज इथेच थांबतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्र परिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.